सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 11 श्लोक 23 आणि ओवी क्रमांक 338 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. रूपमहत्ते बहुवक्त्र नेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहुदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तताहं. अर्थात, हे महापराक्रमी कृष्णा, तुझे हे रूप फार मोठे आहे. याला पुष्कळ मुखे व नेत्र आहेत, पुष्कळ बाहू, मांड्या व पाय आहेत. याला पुष्कळ उदरे आहेत. हे अनेक दाढांनी विकराल झाले आहे. अशा या रूपाला हे सर्व लोक अतिशय व्यथा पावले आहेत. त्याचप्रमाणे मी अतिशय व्यथित झालो आहे. जी लोचना भाग्य उदेले, मना सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप इही. जणू काय त्यांच्या नेत्रांचे भाग्यच उदयास आले व तुमचे हे अगाध विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा सुदिन उगवला. हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडुनी. ते 3 लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवही आश्चर्यचकित झाले, कारण हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाराला आपल्या समोर आहे असे दिसते. ऐसे एकची परिविचित्रे आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा. याप्रमाणे हे एकच असून विचित्र आहे व याला भेसूर तोंडे व पुष्कळ नेत्र आहेत व शस्त्रे धारण केलेले अनंत हात आहेत. अनंत चारू बाहू चरण बहुदर आणि नानावर्ण, कैसे प्रतिवदनी मातले पण आवेशाचे. तसेच अनंत उत्तम बाहू, पाय, उदर आणि नानावर्ण इतकी असून प्रत्येक मुख खावयाला उठले आहे असे दिसते. हो काम महाकल्पाची अंती, तव कले नियमे जेऊत ते उती, प्रळयाग्नीची उजिते आंबू खिली जैसी. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागवलेला यम जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या होळ्या पसरतो, ना तरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, किम प्रळय भैरवाची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे भूतखीचा ओढविली. किंवा शंकराची संहार करण्याची पात्रे, प्रळय भैरवाचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती संहार करण्याकरिता यावी की काय. तैसी जिये तियेकडे तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दशन दिसती रागीट. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसतात आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे सिंह मावत नाही त्याप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर दिसतात. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे काटलिया दाढा. प्रळय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाचे निघतात, त्याप्रमाणे प्रळय काळच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या दाढा किटलेल्या दिसतात. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अति भिंगुळ वाणे पण वदनी तुझिये. फार काय सांगावे, काळाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहार जीवाचा नाश व्हावा, त्याप्रमाणे तुमचे मुख अत्यंत भयंकर दिसते आहे. हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीची या तटी झाड होऊनी ठेली. काय सांगू, हे सर्व जग अत्यंत दीन दिसते, कारण जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला ते दुःखरूप यमुना नदीच्या काठच्या झाडाप्रमाणे उभे राहिलेले आहे असे दिसेल. तुझ महामृत्यूची या सागरी, आता हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. तुमच्या या महामृत्यूरूपी सागरात जगताचे आयुष्य हीच कोणी नाव शोकरूपी तुफानाने हेलकावे खात आहे. एथ कोपोनी जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणी पैल अवचटे,
जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. देवा, कदाचित तुम्ही असे म्हणाल की तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? तर तसे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्यांचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे. तरी जी लोकांचे कीरसाधारण, वाया आडसू तसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कांपती. तर लोकांच्या भीतीचा फक्त आडपडदा असून खरे म्हणाल तर भीतीने माझीच पाचावर धारण बसली आहे. ज्या मज संहार रुद्रवासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी येथे आहाळ बाहळी कांपे, ऐसे तुवा केले. ज्या मला प्रळय काळचा रुद्र भीतो व माझ्या भीतीने मृत्यू लपतो, तो मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून कापत आहे. अशी तुम्ही माझी अवस्था करून टाकली. परी नवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासी आणि. परंतु हे प्रभो, ह्या तुमच्या अतिभयंकर रूपाला जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून टाकते, त्याला विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे का? तर ही महामारी भयालाही हटविणारी आहे. श्लोक 24. नभस्पृशदीप्त मनेक वर्णं, व्यात्ताननन्दीप्त विशाल नेत्रं, दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा, धृतिं विंदामि शमं च विष्णू. अर्थात, हे व्यापक देवा, आकाशाला स्पर्श करणाऱ्या प्रदीप्त झालेल्या ज्यात नाना प्रकारचे वर्ण रंग आहेत, अशा ज्यात उघडलेली पसरलेली तोंडे अनेक आहेत अशा, आणि ज्यांचे नेत्र दीप्त प्रदीप्त विशाल आहेत, अशा भयंकर स्वरूपाने युक्त असलेल्या तुला पाहूनच ज्याचा अंतरात्मा अंतःकरण अतिशय पीडित झाले आहे, ज्याचे मन भ्यायले आहे, असा मी धैर्याला व मनस्समाधानाला प्राप्त होत नाही. ठेली महाकाळेसी हटे तटे, तैसी किती एके मुखे रागिटे, इही वाढून या धाकुटे आकाश केले. कित्येक रागीट मुखे जणू काय महाकाळाबरोबर पैजेने लढतायत व त्यांनी आपले मोठेपणाने आकाशास मागे टाकले आहे. गगनाचे निवाडपणे नाकळे, त्रिभुवनीची याही वारिया न वेंटाळे, ययाचे निवाफा आगी जळे, कैसे धडाडीत असे. ती आकाशाच्याही मोठेपणाने आकळली जात नाही व त्रिभुवनाच्या वाऱ्याने ज्यांचे वेष्टन होत नाही, उलट ती आपल्या वाफांनी अग्नीला जाळून सर्वत्र भडका करीत आहेत. तेवींची एका सारिखे एक नोहे, एथ वर्णा वर्णाचा भेदू आहे, हो काजे प्रळयी सावाओला आहे वन्ही ययाचा. त्याचप्रमाणे ती एकसारखी एक नसून प्रत्येकात रंगरूपाचा भेद आहे. प्रळय काळाचा अग्नी ज्यावेळेस उत्पन्न होतो त्यावेळेस तो त्यांच्याच साह्याने पृथ्वीचा प्रळय करीतो की काय कोण जाणे. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडी, किमतयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. यांच्या अंगचे एवढे तेज आहे की ज्याने त्रैलोक्याची राखोंडी होत त्यातही तोंडे आहेत आणि तोंडात दात व दाढा आहेत. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी. काय वाऱ्याला धनुर्वात झाला किंवा समुद्राला महापूर येऊन तो मर्यादा सोडून वाहू लागला, अथवा वडवानळाच्या सहाय्याने विश्वरूप अग्नी मारण्यास प्रवर्तला आहे की काय. हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजाया जाहले वदन देखा. काळकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण हेच मारण्यास उद्युक्त व्हावे, त्याप्रमाणे या विश्वरूपाचे तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडेही आहेत. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटली या अंतराळ, आकाशासी कवळ पडोनी ठेले. परंतु ती तोंडे केवढी मोठी आहेत म्हणाल तर आकाश मध्येच तुटून त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे.
ना तरी काखे सुनी वसुंधरी, जै हिरण्याक्षुरी गाला विवरी, तै उघडले हाटकेश्वरी, जेवी पाताळ कुहर. किंवा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी काखेत मारून ज्या वेळेस पाताळास जावयास निघाला, त्यावेळेस हटकेश्वराने सप्त पाताळाखालील महादेवाच्या अवताराने जसे पाताळाचे विवर उघडले, तैसा वक्त्रांचा विकाशू, माझी जिव्हांचा अगळाची आवेशू, विश्व न पुरे म्हणून घासू, न भरीची कोडे. त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली असून त्यात जिव्हा आवेशाने लडबडत आहेत. आपल्या एका घासासही विश्व पुरणार नाही, म्हणून कौतुकाने देखील ते खाऊन टाकीत नाहीत. आणि पाताळ व्याळांची या फुतकारी, गरळ ज्वाळा लागती अंबरी, तैसी पसरली ये वदनदरी, माझी हे जिव्हा. आणि पाताळातील नागांच्या फुसकाराने जशा विषाच्या ज्वाळा आकाशास लागतात, त्याप्रमाणे ह्या तोंडाच्या दरीत जिव्हा भासतात. काढुनी प्रळय विजूची जुंबाडे, जैसे पन्नासिले गगनाचे हुडे, तैसे आवाळू वांवरियांकडे, धगधगीत दाढांचे. प्रळय काळच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किल्ले शृंगारावे, त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजूस दाढांचे आकडे प्रखर दिसतात. आणि ललाटपटाची खोळे, कैसे भयाते भेडविताती डोळे, हो काजे महामृत्यूचे उमाळे, कडवसा राहिले. आणि कपाळाच्या भागातील खळग्यात भयाला भिवविणारे असे डोळे दिसत असून ते महामृत्यूचे प्रवाह अंधारात लपून बसल्यासारखे दिसत आहेत. ऐसे वाऊनी भयाचे भोज, एथ काय निपजवू पाहतोसी काज, ते नेणो परी मज मरण भय आले. याप्रमाणे भीतीचे कौतुक करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्राप्तीची आशा करता हे मला समजत नाही, परंतु मला मात्र मरण्याची भीती उत्पन्न झाली आहे. देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले तिये पावलो प्रतिफळे, बापा देखिलासी आता डोळे, निवावे तैसे निवाले. देवा, मला जे विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते ते माझे मलाच कळले, व ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्यांची शांती व्हावयाला पाहिजे होती त्याप्रमाणे झाली आहे. अहो देहो पार्थिव कीर जाये, याची काकुळती कवणा आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वांचे की न वांचे. देवा, शरीर हे तर मातीचे असून ते नाहीसे झाले असता त्याची कोण पर्वा करील, परंतु माझे चैतन्य हेही कदाचित राहील की नाही याचा भरवसा नाही. एरवी भयास्तव अंग कांपे, नावे का आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धी ही वासिपे, अभिमानो विसरीजे. थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचाही विसर पडला आहे. परी एतुलिया ही वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, तया अंतरात्मया ही निश्चळा शियारी आली. इतकेच नव्हे तर इंद्रियांहून निराळा असा जो आनंद स्वरूपी निश्चळ आत्मा, त्यालाही शिसारी आली आहे. बाप साक्षात्काराचा वेधू, कैसा देश धडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. देवा, विश्वरूपाचा साक्षात्कार काय सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीस लागले, आणि माझा व तुमचा जो गुरु शिष्याचा संबंध तो या जगात उरेल की नाही याचा मला संशय आहे. देवा, तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतःकरणी, ते सावरावया लागी गवसणी, धैर्याची करीतसे. देवा, तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे व्याकुळ झालेले अंतःकरण सावरून धरण्याकरिता त्याला मी धीर देण्याची खटपट करीत आहे. तव माझे नी नामे धैर्य हरपले, किम तयाही वरी विश्वरूप दर्शन जाहले, हे असो परिमज भले, आतुडविले उपदेशाईया. अगोदर माझे नाव ऐकताच धैर्य मला सोडून गेले होते, त्यातूनही मला विश्वरूप दर्शन झाले. हे असो, आपल्या उपदेशाने तुम्ही मला चांगलेच घोटाळ्यात घातले. जीव विसंवावयाची या चाडा, सैंघ धावा धावी करीत असे बापुडा, परी सोय ही कवणे कडा न लभे येथ.
माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा चहूकडे धाव घेत आहे, परंतु त्याला कोठेही थारा मिळत नाही. ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी, जी न बोले तरी काय करी, कैसे नीर आहे. याप्रमाणे तुमच्या या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. पण जर तुम्हाला शरण न आलो तर मी जिवंत तरी कसा राहीन. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.